नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज हा असा सुंदर फ्रॉक बनवलेला आहे. त्याचं मी स्टिचिंग दाखवणार आहे. कटिंग आणि स्टिचिंग पण दाखवणार आहे. तर ह्या फ्रॉकचं आपण मेजरमेंट बघू शकतो. फ्रॉकची उंची जी आहे 18 इंच आहे. हा 1.5 वर्षाच्या मुलीला व्यवस्थित येतो आणि तिचा छाती घेर जो आहे तो 11 इंच आहे. तर वरची जी बॉडीची उंची जी आहे ती 8.5 आहे. त्यातून 2 इंच पट्टी मायनस केली तर योगपट्टी ही 6.5 इंच येते. तर आपण याचं कटिंग थोड्या वेळाने आपण पुढे पाहू शकतो. तर हा सुंदर असा फ्रॉक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ थोडे पुढे पहा तुम्ही. त्याचं आपण कटिंग वगैरे पाहूया. तर याला फक्त 70 सेंटीमीटर कपड्यामध्ये हा फ्रॉक झालेला आहे. तर इथे मी कपडा घेतलेला आहे. तर हा डबल फोल्डमध्ये आहे. तर त्याची लांबी रुंदी बघू शकतो आपण. तर ह्या फ्रॉकच्या घेराची जी लांबी आहे ती 24 इंच आहे आणि घेराची उंची जी आहे ती 10.5 आहे. तर आपल्याला खालच्या बाजूने 1 सेंटीमीटर आपल्याला फोल्ड करायला लागेल. त्यानंतर वरती अशी चोन येणार आहे. तर या ठिकाणी योगपट्टीसाठी मी कपडा घेतलेला आहे. तो 6.5 बाय 11 इंचाचा हा डबल कपडा घेतलेला आहे. या ठिकाणी माप बघू शकता तुम्ही. 11 बाय 6.5 इंचाचा हा आपल्याला फॅब्रिक घ्यायचा आहे. त्यानंतर याला डबल फोल्ड करायची आहे पुन्हा आणि फोल्ड करून आपल्याला असा कपडा सरळ करून घ्यायचा आहे. उजव्या साईडला थोडासा जरा तिरकस दिसतोय तो मी कट करणार आहे. तर आपल्याला असा कपडा सरळ करून घेतला या ठिकाणी. तर वरच्या बाजूला मी शोल्डर माप टाकणार आहे. ते 2.5 इंचाचं असेल. 2.5 इंचावर मार्किंग केलं. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला असं 3 इंचावर मार्किंग करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे 2 पीस तयार झालेले आहेत योगचे. तर वरच्या बाजूला आपल्याला 1 सेंटीमीटर असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पट्ट्या जोडायच्या आहेत आणि हे असतं हे घेर खाली शिवायचं आहे याला. आता सगळ्यात आधी मी वरच्या साईडनं 1 सेंटीमीटरच्या अंतरावर मी असे पट्ट्या शिवून घेणार आहे. या ठिकाणी पट्टी शिवून झालेली आहे. तर आपण या ठिकाणी बेल्ट बघू शकतो. बेल्ट आपल्याला घ्यायचे आहेत साधारण 5 इंचाचे. असे डबल फोल्ड येतील वरच्या बाजूने. तर सगळ्यात आधी मी घेराचा तळ जो आहे त्याला मी खालच्या साईडने बॉटमला मी शिवून घेते 1 सेंटीमीटर अंतरावर. 1 सेंटीमीटरची पट्टी मी करून मी शिवून घेते, त्यावर शिलाई येते. तर हा जो कपडा लांबीला झाला आहे तो 24 म्हणजे 48 इंचाचा हा आपल्याला घेर आलेला आहे या ठिकाणी. आणि आता वरच्या साईडनं आपल्याला चून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जवळजवळ चून घ्यायची आहे याला. खूप लवकर आणि झटपट लवकरात लवकर शिवून होणारा हा फ्रॉक आहे. इझी आहे शिवायला. आता हा जो वरचा योग घेतलेला आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने पट्ट्या येतील. तर ते आपण 5 इंचाच्या पट्ट्या आपण मोजून घ्यायच्या आहेत. त्याआधी आपल्याला इथे गोट पट्टी लावायची आहे. पायपिंगसाठी मी इथे कपडा घेतलेला आहे चौकोर. त्यामध्ये मी अशा पद्धतीने शेप देऊन मी इथे पायपिंग करत आहे. पायपिंग करताना साईडला आपल्याला आतल्या साईडनं आपल्याला कट्स द्यायचे आहेत. त्यामुळे कपडा असा वळतो व्यवस्थित. हा आपल्याला जर आपल्याकडे पायपिंगला पट्टी जर उरली नसेल तर अशा पद्धतीने आपण पायपिंग करून घेऊ शकतो.
चौकोर कपड्यामध्ये असा राऊंड शेपमध्ये आपल्याला तो कटिंग करून असा कपडा जोडूनच शिवता येतो व्यवस्थित. चारही बाजूला या चौकोन कपड्यापासून पायपिंग तयार झालेली आहे. तर ह्या दोन्ही कॉर्नरला आपल्याला हे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत. इथे मी 5 इंचावर मी बेल्ट कटिंग करून घेतलेले आहेत. बेल्ट शिवताना मी जी रुंदी घेतली होती बेल्टची 6 बाय 4 इंचाची होती, ते सांगायचं विसरले होते मी. त्यानंतर फोल्ड केल्यानंतर या बेल्टची रुंदी जी झाली आहे ती 1.25 इंचाची झालेली आहे. दोन्ही कॉर्नरला आपल्याला असे बेल्ट लावून घ्यायचे आहेत. बेल्ट इथे शिवून कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर या पीसला तो घेर जोडून घ्यायचा आहे. उन्हाळ्यात असे कॉटनचे फ्रॉक लहान मुलांना खूपच चांगले असतात, त्रास होत नाही त्यांना आणि हे कपडे टोचत पण नसतात. साधे सिंपल आले कॉटनचे कपडे खूपच सुंदर मुलांना घालण्यासाठी. जरूर वापरावे असे कपडे. इथे फ्रॉकचा घेर शिवून झालेला आहे. आपण साईडला जो कट दिला होता साईडनं, तो पण आपल्याला साईडनं शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजू. तशी दुसरी बाजू पण शिवून घेत आहे. खूप सोपा आणि लवकरात लवकर शिवून होणारा हा फ्रॉक आहे. फक्त एकदा दोनदा ट्राय केलं की जमतं ते. खूप सुंदर असा फ्रॉक झालेला आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला असे नवीन नवीन फ्रॉक जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा आठवडाभर मी लहान मुलींचे फ्रॉकच शिवणार आहे. तर पुढच्या सोमवारपर्यंत माझ्या चॅनलवर फ्रॉकच दिसतील तुम्हाला छोटेसे एक आठवडाभरात. तर फ्रॉकचेच व्हिडिओ टाकणार आहे मी. जरूर माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.